उन्हाळा जवळ आलेला आहे आणि उन्हाने अर्थातच सगळ्या मंडळींना खूप काळजी वाटते की बाहेरून उन्हातून आल्यानंतर होणारं गरम, येणारा घाम आणि त्याच्यातून होणारे विविध त्रास, चक्कर येणं, उष्माघात होणं असे विचित्र प्रकार उन्हाळ्यामध्ये सुरू असतात. बाहेरून आल्यानंतर घामाने अगदी डबडबून गेल्यावर अंगाची लाही होत असते. अशा वेळेला वाटतं की समोर थंडगार सरबत यावं आणि मग सरबत प्यायल्यानंतर शरीराचा दाह कमी होतो आणि शरीराला आणि मनाला एक प्रकारचा गारवा निर्माण होतो आणि मन शांत आणि तृप्त होतं. तर मग अशा सरबताचा आज आपण विचार करूया. तर सरबतामध्ये लिंबू सरबत हा एक प्रचलित आणि सहज करता येण्याजोगा प्रकार आहे. लिंबू सरबतासाठी मी लिंबाचा रस काढून घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणाल लिंबू सरबताविषयी कळलं, पण हे तुळस, दुर्वा आणि पुदिना यांचं काय? तर तुळस, दुर्वा आणि पुदिना अर्थातच आयुर्वेदामध्ये याचं प्रचंड महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं या तिन्हींमधला महत्त्वाचा गुण म्हणजे शीत किंवा थंड, गारवा हा जो गुण आहे. तर हे तिन्ही वनस्पती थंडाव्यासाठी, गारव्यासाठी अतिशय उत्तम काम करतात. आता खरं म्हटलं तर तिन्हीचे तुम्ही उपयोग जर बघायला गेलात तर इतके बहुगुणी म्हणजे ह्या वनस्पती आहेत की ह्याचे अनंत उपयोग आहेत. पुदिना पचनक्रियेवरती अतिशय उत्तम आहे. अतिसार होणं किंवा त्वचेचे काही विकार होणं ह्याच्यात पुदिना उपयोगी आहे. दुर्वांचं देखील तेच आहे की त्वचा विकारामध्ये उत्तम काम करते, तसेच शीतल गुण किंवा थंडावा, गारवा निर्माण करते. तुळशीचे देखील तसेच फायदे आहेत. गारवा हा गुण आहेच. त्वचा रोगांवर, डोकेदुखीवर, पचनक्रियेवर सांगावं तेवढं कमी आहे. खरं म्हटलं तर या तिन्हींमध्ये अत्यंत गुण आहेत. तर या गुणांचा शोध घेतला तर अनेक रोगांवर याचा उपयोग आहे. आता आपण सरबतामध्ये ह्याचा उपयोग करून घेणार आहोत. त्यासाठी या तिन्ही वनस्पती मी थोड्याच घेतलेल्या आहेत. आता या पुदिन्याची किंवा तुळशीची मी पानं काढून घेणार आहेत. इथे 2 वाट्या लिंबाचा रस आपण लिंब छान पिळून घेतली आणि तो काढून घेतलेला आहे. आता 2 वाट्या लिंबाच्या रसाला आपल्याला दुप्पट साखर लागेल, म्हणून 4 वाट्या साखर घेतलेली आहे. 20 पानं पुदिना, 10 पानं तुळस, 10 दुर्वा, अर्धा कप पाणी मिक्सरला लावलं, बारीक वाटलं. अर्धा वाटी रस झालेला आहे. 2 चमचे सेंदव आणि आता पाऊण ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि साखरेमध्ये ओतलेलं आहे. आता साखर बुडालेली आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूया. आता हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता गॅस जो आहे तो आपल्याला एकदम फुल ठेवायचा नाही आहे. तो थोडासा अगदी बारीक नाही, पण बारीकपेक्षा थोडासा मोठा मध्यम ठेवायचा आहे. आणि जरा साखर विरघळेस तोपर्यंत चमचा थोडासा हलवत राहायचा आहे मध्ये मध्ये. आणि मग मात्र एकदा थोडा पाक तयार झाला की मग गॅस पूर्ण बारीक करायचा आणि मग जरा तो पाक छान होऊ द्यायचा आहे आपल्याला. तर एक साधारण 10 मिनिटं तरी या प्रोसिजरला लागतो. पहा आपला जो पाक आहे तो छान उकळून अशी स्टेज आलेली आहे. तर आता आपण ह्याला चेक करूया. दाखवू, हे बघा ही एकतार आलेली आहे. आता आपण या स्टेजला गॅस घालवून टाकूया. आणि काय करायचं आहे आपल्याला, हा जो रस आहे आपण पुदिना आणि तुळशीचा काढलेला तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. कारण की आत्ता हा रस याच्यात टाकला तर त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो देखील निघून जायला मदत होईल. एक तारी पाक झाल्यानंतर आपण तुळस दुर्वाचा जो रस केला होता तो अर्धी वाटी रस होता. तो सगळा रस मी त्याच्यामध्ये ओतलेला आहे आणि पुन्हा एक 6 ते 7 मिनिटं आटवून घेतलं आहे, कारण त्यातला पाण्याचा अंश पूर्णतः निघून जाणं गरजेचं आहे. सगळे जिन्नस मी हे झाकून ठेवलेले आहे. आता हे झाकण ठेवलेलं आहे त्याला थोडी फट ठेवली, चमचा मुद्दामून ठेवलेला आहे जेणेकरून फट राहील. त्यामुळे गरम वाफ जी आहे ती बाहेर पडेल आणि हे नॉर्मल झालं की त्यानंतरच आपण
लिंबाचा रस घालणार आहोत. तर एक साधारण 1 तास जाऊ द्यायचा आणि मग पुढची कृती बघूया. रंग बघा कसा छान दिसतोय. आणि हा आता थंड म्हणजे कोमटच आहे तसा तो. एक साधारण 1 तासभर तरी उलटून गेलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा रस ओतून घेऊया. आणि हे जे मीठ आहे हे देखील टाकून घेऊया. आता आपल्याला हे छान ढवळून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं. लिंबाचा रस टाकल्यानंतर साधारण 5 ते 6 तास उलटून गेल्यानंतर हे संपूर्ण सरबत आपलं तयार असणार आहे. फक्त याच्यामध्ये एक गंमत अशी घडते की ह्याचा जो हिरवा रंग आहे तो जवळजवळ पूर्णतः नष्ट होतो आणि ह्याला रंग जो उरतो तो फक्त बदामी रंग उरतो. तर असो, रंगाला जर महत्त्व द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलर, ग्रीन कलर घालून ॲड करू शकता, पण मी काही तसं करणार नाही आहे. मला असं वाटतं गुणांचं महत्त्व हे जास्त अधिक आहे. तर आरोग्यासाठी, थंडाव्यासाठी हे जास्त फायदेशीर सरबत आहे. आता असं हे सरबत आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया आणि हे वर्षभर अगदी छान राहतं. शक्यतो मी हे अशी बरणी ही फ्रीजमध्येच ठेवून देते. आता ज्या वेळेला आपल्याला सरबत तयार करायचं आहे त्यावेळेला 1 भाग सरबताचा म्हणजे साधारण अगदी पाव भाग किंवा पाव कप आपण ह्यातला घट्ट सरबत घ्यायचं आहे आणि 3 भाग ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. त्याचसोबत मी ह्याच्यामध्ये सब्जा बी 1 चमचा टाकलेला आहे. वरून बर्फ, आवडत असल्यास पुदिन्याचं एखादं पान, अशा रीतीनं आपलं सरबत तयार होतं. तर असे थंडगार आणि आरोग्यदायी सरबत सर्वांनी जरूर करून पहा. तर पुन्हा एकदा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.